आज आपण ढाबा स्टाईल मटण थाळी कशी करणार आहोत हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। चिरून कोथिंबीर घेतलेली आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे आपण एवढं। त्यानंतर एकदम बारीक नाही चिरायचं, असं थोडा मोठासा असा आपण टोमॅटो चिरून घेतलेले आहेत 3 ते 4 आणि 3 ते 4 कांदे घेतले आहेत उभे चिरून। दही घेतलेले आहे आपण, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, लाल मिरची पावडर, गोडा मसाला, हळद, धनिया पावडर। नॉर्मल मटण शिजवून घेतो तशा प्रकारेच मी हळद मीठ टाकून इथे 7 ते 8 शिट्ट्या करून शिजवून घेतलेले आहे व्यवस्थित। आपण कांदा, खोबरा आणि टोमॅटो जे तुम्हाला मी दाखवलं होतं ते आपण त्याचं असं हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। मिक्सरला आपण व्यवस्थित वाटून घेतलेले आहे। आता आपण ह्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल टाकून घेऊया। आणि आता आपण ह्याच्यात कांदा वेगळा परतून नाही घ्यायचा आहे, कारण की आपण वाटणामध्ये वाटलेलं आहे। आपण तेच वाटण डायरेक्ट ह्यात टाकायचे। यामध्ये आलं लसूण पेस्ट, आता आपण ह्यामध्ये जे वाटण वाटलं होतं ते घेऊया, ॲड करून घेऊया। आता आपण ह्यामध्ये मसाले ॲड करू। आता आपण ह्यामध्ये हळद, धनिया पावडर, थोडासा गोडा मसाला आणि थोडा गरम मसाला, आणि मीठ आपण थोडंसं चवीपुरतंच टाकणार आहोत, कारण की आपण शिजवताना पण मिठाचा वापर केलेला होता। ते तुम्ही बघूनच मीठ ॲड करायचे। हे व्यवस्थित आपण 2 मिनिटं परतून घेऊया। आता किती व्यवस्थित आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे। आता आपण जे त्यात मटण शिजवून घेतलं होतं ते आपण टाकून घेऊया। आपलं जे शिजवलेलं पाणी होतं आपण तेच आपण ह्यामध्ये टाकणार आहोत, दुसरं पाणी ॲड नाही करणार। आणि जर तुम्हाला पाणी अजून हवं असेल तर तुम्ही गरम पाणी ॲड करायचं आहे, थंड पाण्याचा वापर इथं करायचा नाही आहे। आता किती व्यवस्थित आपलं हे झालेलं आहे। अशाच प्रकारे आता आपलं हे आळणी तयार आहे। आता आपण ह्यामध्ये कोथिंबीर टाकून हे सर्व करून घेऊया। आपण ह्यामध्ये 3 ते 4 चमचे मोठे तेल ॲड करणार आहोत। नॉनव्हेजच्या प्रकाराला तेलाचा चेंगटपणा तुम्ही करायचा नाही, कंजूसपणा, ते व्यवस्थित वापरायचं आहे। आता आपण ह्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया। आपण ह्यामध्ये जे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वाटून घेतलं होतं ते टाकणार आहोत। 2 मिनिटं व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया। आता ह्या तुम्ही बघू शकता आपण तेलामध्ये परतले, तेला किती व्यवस्थित तेल सुटले। आता आपण ह्यामध्ये मसाले ॲड करू। आपण हळद टाकणार आहोत अर्धा चमचा, धनिया पावडर, गोडा मसाला, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। कांदा लसूण मसाला आपण टाकणार आहोत, तुम्ही त्याऐवजी तुमच्या घरचा मसाला किंवा काळा मसाला सुद्धा वापरू शकता। आता हे मसाले पूर्ण आपण तेलात व्यवस्थित परतून घेणार आहे, त्यात पाणी ॲड नाही करायचे। आता आपल्याला पूर्ण मसाले व्यवस्थित तेलात 2 मिनिटं परतून घ्यायचे। पुरतं आपण थोडंसं मीठ ॲड करणार आहोत, कारण की मीठ आपण वाटणामध्ये आणि शिजवताना सुद्धा वापरलेलं आहे। तुम्ही बघू शकता मसाल्याला किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। ते दही किंवा फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता। मी ह्यात दही 2 चमचे ॲड करणार आहे। दही शेवट टाकायचं, कारण की दही फुटू शकतं ते। दही टाकल्यावर आपल्या मसाल्याला किती व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे। आता आपण त्यामध्ये मटण ॲड करणार आहोत आणि पाणी आपण जे शिजवलेलं आहे तेच पाणी आपण ह्यामध्ये टाकणार आहोत। मध्ये शिजवलेलं जे पाणी होतं तेच ॲड केलेलं आहे। आणि आता ह्याला एक व्यवस्थित उकळी काढून घेऊया। तुम्हाला जर अजून हवं असेल थोडी पातळ तर तुम्ही त्यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता, थंड पाणी नाही टाकायचे त्यामध्ये। फक्त मिक्सरमध्ये जे आपण भांडं हे केलं होतं, मसाले वाटून घेतले होते, 1 वाटीच्या हिशोबानेच आपण गरम पाणी ॲड करणार आहोत। व्यवस्थित उकळी काढून घेऊया। तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित उकळी आलेली आहे। आता आपण हे काढून घेऊया आणि सर्व करून घेऊ। आपण ह्यामध्ये 2 मोठे चमचे तेल ॲड करणार आहोत। आता आपण ह्यामध्ये कांदा टाकणार आहोत। कांदा पूर्ण लाल नाही करायचा आपल्याला, थोडासा परतून घ्यायचा आहे फक्त। आता आपण ह्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो आपण ह्यामध्ये थोडंसं परतून घेणार आहोत, पूर्ण त्याला गाळ नाही करायचं आहे आपल्याला टोमॅटोना। खोबरं, कांदा आणि टोमॅटोचे वाटण जे होतं ते टाकणार आहोत 2 चमचे। त्यानंतर आता मसाले ॲड करणार आहोत। हळद घेणार आहोत अर्धा चमचा, धनिया पावडर, गरम मसाला, गोडा मसाला आणि तिखट। तुमच्या कांदा लसूण मसाला ॲड करणार आहोत आणि थोडंसं मीठ टाकणार आहोत, जास्त नाही। आणि आता हे मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे 2 मिनिटं।
तुम्ही बघू शकता आपला मसाला किती व्यवस्थित तेलामध्ये परतून झालेला आहे. आता आपण त्यामध्ये मटण ॲड करणार आहोत. आपण ह्यामध्ये पाणी बिलकुल ॲड नाही करणार आहे, पण जे शिजवलेलं आहे ते थोडंसं आपलं अर्धी वाटी पाणी आपलं ह्यामध्ये झालेलं आहे, पण ते आपण पूर्ण आटून घेणार आहे. आता एकदम व्यवस्थित एकजीव करणार आहे हे सगळं पूर्ण आपण आटून घेणार आहोत. फक्त आपल्याला सुक्कं करायचं आहे. सुक्कं व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपण ते सर्व करून घेऊया. अशा प्रकारे आपली आता थाळी खाण्यासाठी तयार आहे. त्यामध्ये आपण चपाती, सुक्कं मटण, आळणी मटण, परत मटण रस्सा, मठ्ठा, कांदा, लिंबू आणि टोमॅटो, इंद्रायणी राईस हा आपण घेतलेला आहे. आता